मनोरमा खेडकर यांना आता पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केलेली आहे आणि माणगाव इथल्या एका हॉटेलमधून त्यांना ताब्यात घेतले। मनोरमा खेडकर आता पौड पोलिसांच्या ताब्यात आहेत। पुढच्या कारवाईला आता लवकरच सुरुवात होती आहे। वादग्रस्त आयएस अधिकारी पूजा खेडकर यांची आई आहे मनोरमा खेडकर आणि त्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलंय। राज्यभरामध्ये चर्चेत असलेल्या वादग्रस्त पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर आता पुणे ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात आहे आणि शेतकऱ्यांना धमकावण्याचे फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते। पुणे पोलिसांशी देखील त्यांनी हुज्जत घातल्याचा व्हिडिओ पुढे आलेला होता। काही दिवसांपासून मनोरमा खेडकरांचा तपास पुणे पोलीस करत होते। उन्हें हमने सुबह में महाड़ से डिटेन किया है। शी इज़ ऑन हर वे और अब उनसे इंक्वायरी करेंगे, उसके बाद फर्दर लीगल एक्शन उनके खिलाफ ली जाएगी। किन हालातों में, काफी दिन से आप लोग ढूंढ रहे थे, किन हालातों में मिली है? वहाँ पे एक होटल में वो पाई गई है और हमने उनको इंक्वायरी के लिए हमारे साथ हमारी टीम उनको लेकर आ रही है। अभी डिटेन ही है? जी जी सर, किस तरह की आगे की क्या प्रोसीजर होंगे उनको पुलिस स्टेशन? जो भी लीगल एक्शन होगी उनके ऊपर। आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे सध्या पुण्यामधून आपल्या थेट संपर्कात आहेत। अरुण, मनोरमा खेडकर यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। पुढच्या कारवाईला सुरुवात होती आहे। अत्यंत छोट्या हॉटेलमध्ये त्या लपून बसलेल्या होत्या। मोठी कारवाई पहाटेच्या दरम्यान करून पोलिसांनी त्यांना आता अटक केलेली आहे। काय नेमक्या पुढच्या कारवाईला सुरुवात झाली आहे? 12 जुलै रोजी त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला होता आणि त्यानंतर त्यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं। मात्र त्या चौकशीसाठी हजर झाल्या नाहीत आणि त्यानंतर पोलिसांनी त्यांचा तपास सुरू केला। पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी 3 पथकं स्थापन केलेली होती। महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचा शोध घेतला जात होता, तरी देखील त्या सापडत नव्हत्या। मात्र आज अखेर पहाटे त्या पुणे ग्रामीण पोलिसांच्या LCBला म्हणजे गुन्हे अन्वेषण शाखेला महाडमध्ये एका लॉजमध्ये लपून बसल्याचं आढळून आलं आणि त्यांनी त्या ठिकाणावरून त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। मनोरमा खेडकर, त्यांचे पती आणि आणखी 4 लोक, अशा 6 जणांच्या आणखी 5 लोक, अशा 7 जणांच्या विरोधामध्ये पौड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे। आणि या पौडमध्ये आत्ता आपण पाहतो आहोत की त्यांना इथे आणलं गेलं आहे। एका गाडीतनं आपण पाहतो की काही हे पोलिसांचं पथक गेलेलं होतं त्यांना आणायला आणि त्यानुसार त्यांना ताब्यात घेऊन इथे आता आणलं जात आहे। बघा आता पाहत आहोत की त्यांना कशा पद्धतीनं पोलीस अतिशय सुरक्षित पद्धतीनं घेऊन जात आहेत। तर अरुण मेहत्रे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर पुण्यामधून ही सर्व माहिती सांगतात। मनोरमा खेडकर पूजा खेडकर यांच्या आई आहेत आणि त्यांना कशा प्रकारे ही कारवाई करत ताब्यात घेतलेलं आहे, कसं अटक केलेलं आहे याची आपण दृश्य पाहतोय। हातात पिस्तूल घेऊन शेतकऱ्यांना धमकावल्याचं प्रकरण आपण पाहिलेलं होतं। त्यांचा तो व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता। रिव्हॉल्वर शेतकऱ्यांना दाखवली होती। आपण पुन्हा एकदा अरुणच्या संपर्कात आहोत। अरुण, आता आपण पाहतो की मनोज कुमार यादव वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहे इथे। तर बर, फक्त आता सर आतापर्यंत म्हणजे आतापर्यंतची काय माहिती तेवढी जर सांगू शकला? ताब्यात घेतलं एवढं जरी तुम्ही फक्त घ्या। आता पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक इथे बाहेर आलेले होते। त्यांनी मनोरमा खेडकर इथे पोलीस निरीक्षकांच्या कार्यालयामध्ये त्यांना इथे आपण पाहतो आहोत की हे माध्यमांचे प्रतिनिधी त्यांचे व्हिज्युअल घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत। मात्र आता पोलीस निरीक्षकांच्या ऑफिसमध्ये त्यांना इथे आणण्यात आलेलं आहे आणि इथून पुढची प्रक्रिया म्हणजे खरं तर त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि अटक करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे, कारण त्याच्यामध्ये
संपूर्ण बघू शकतो दृश्यांमध्ये गुन्ह्याचा जो म्हणजे एकूण आतापर्यंतचा तपास आणि एकूण अटक आवश्यक प्रक्रिया इथे पूर्ण केली जाईल आणि त्यानंतर त्यांना इथल्या पौडच्या कोर्टामध्ये म्हणजे न्यायालयामध्ये हजर केलं जाईल आणि तिथे पुढे न्यायालय काय निर्णय देतं पाहावं लागेल. पण एकूण आपल्याला प्रकरण माहीत आहे की हा मूळ गुन्हा साधारणपणे वर्षभरापूर्वीचा आहे. खेडकर यांच्या जमिनीबाबत वाद होता एका शेतकऱ्यासोबत आणि त्यावरून या वादातून त्या जमिनीच्या तिथे गेले असताना तिथे भांडण झालं. हातामध्ये पिस्तूल त्यांनी घेतलं होतं आणि शेतकऱ्याला धमकावल्याचा हा आरोप आहे. त्याबद्दलचा गुन्हा 12 जुलै रोजी दाखल झाला होता. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हा गुन्हा दाखल झाला आणि त्यानंतर ही सगळी पुढची प्रक्रिया पोलिसांकडून सुरू झाली. जसं मी आत्ता म्हटलं की पोलिसांनी 3 पथकं स्थापन केलेली होती आणि त्यापैकी एका पथकाला आज महाडमधल्या एका हॉटेलमध्ये मनोरमा खेडकर मिळून आलेले आहेत. त्यांना ताब्यात घेतलं आहे आणि आता अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तर अरुण, आता नेमकी पुढे कशी या संदर्भातली कारवाई असणार आहे? काय काय पुढच्या यानंतरच्या घडामोडी असतील? जसं आता मी म्हटलं की आज पहाटे ताब्यात घेतल्यानंतर त्यांना इथे पुण्यातल्या म्हणजे पुणे ग्रामीण पोलिसांच्या अखत्यारीत येणाऱ्या पौड पोलीस स्टेशनमध्ये आणलं गेलं आहे आणि एका गाडीतनं म्हणजे खाजगी गाडीतनं त्यांना इथं आणलं गेलं अतिशय सुरक्षितपणे. म्हणजे कारण आपण पाहतो की मोठी गर्दी झाली होती आणि वेगवेगळ्या प्रकारचे आरोप आणि तक्रारी त्यांच्या संदर्भातल्या आहेत. तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती अतिशय सुरक्षितपणे त्यांना इथे आणलं गेलं. इथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज कुमार यादव आहेत आणि यांच्याच इथे पोलीस स्टेशनमध्ये याबाबतचा मूळ गुन्हा दाखल आहे ज्यामध्ये मनोरमा खेडकर यांनी शेतकऱ्यांना धमकावल्याचा आरोप ठेवण्यात आलेला आहे. त्याबाबतची फिर्याद दाखल आहे आणि त्या अनुषंगाने ही अटक करण्यात आलेली आहे. ही अटकेची कारवाई आता पूर्ण झाली कारण अटक करायची म्हटल्यानंतर त्यांना कुठून अटक केली, कुठल्या कारणासाठी अटक केली, कुठली कलमं त्यांच्यावरती लावलेली आहेत याबाबतची संपूर्ण माहिती मिळत असते आणि ही अटकेची प्रक्रिया पूर्ण म्हणजे झाल्यानंतर त्यांना या पोलीस स्टेशनमधून न्यायालयामध्ये म्हणजे पुण्यातलं पौडमधलं न्यायालय आहे त्या न्यायालयामध्ये त्यांना हजर केलं जाईल आणि तिथे स्वाभाविकपणे पोलीस त्यांची पोलीस कोठडी पुढच्या तपासासाठी म्हणून वागू शकतील. तर तिथे काय घडतं हे आता आपल्याला पाहावं लागेल. अगदी खरं आहे. अत्यंत ही महत्त्वाची घडामोड आपण सध्या पुण्यामधून पाहतोय आणि पौड पोलीस स्टेशनमध्ये आता दाखल करण्यात आलेलं आहे. म्हणजे हे सर्वजण आता पौड पोलीस स्टेशनमध्ये आलेत. मात्र न्यायालयामध्ये आता हे पुढचं सगळं प्रकरण जाणार आहे. मात्र गेल्या काही दिवसामध्ये मनोरमा खेडकर यांच्या 2 बातम्या आपण पाहिल्या होत्या, त्यांचे व्हिडिओज. एक म्हणजे शेतकऱ्यांना त्यांनी धमकावलेलं होतं, रिव्हॉल्वर हातात घेऊन त्यांनी धमकावलेलं होतं आणि दुसरा म्हणजे पोलिसांबरोबर दमदाटी केली होती. त्यांच्या बंगल्याच्या बाहेर जे अतिक्रमण झालेले त्या संदर्भात मेट्रोच्या अधिकाऱ्यांबरोबर त्यांनी हुज्जत घातलेली होती, सामान टाकल्याचं. त्यामुळे अशा दमदाटीबाबत आता त्यांच्या अशा वर्तनाबद्दल नेमका काय कारवाई होते बघणं गरजेचं आहे. अरुण, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यांनी रायगडमध्ये ज्या ठिकाणी मनोरमा खेडकर यांना ताब्यात घेतलं त्या कारवाईचा आढावा घेतलाय, पाहूया. मनोरमा खेडकर ज्या ठिकाणी राहिल्या होत्या त्या रायगडच्या हिरकणीवाडी इथं आपण आलेलो आहोत आणि पार्वती हॉटेलमध्ये राहिल्या होत्या. त्या पार्वती हॉटेलचे मालक अनंत अवकिरकर आपल्यासोबत आहेत. मला सांगा, मनोरमा खेडकर साधारण इथं किती वाजता आल्या होत्या आणि कुठल्या नावाने राहिल्या होत्या? त्या आता त्यांचं नाव का आम्हाला एवढं माहीत नव्हतं. आम्ही पर्यटकांच्या हिशोबाने त्यांच्याशी ट्रीटमेंट दिली. त्यांना ट्रीट केलं आणि ट्रीट केल्यानंतर त्यांनी रात्री 9:30 पावणे 10च्या आसपास आल्या त्या आणि 9:30 पावणे 10च्या आसपास आल्यानंतर त्यांना आम्ही त्यांची एंट्री पहिली करून घेतो. आम्ही रूममध्ये येताना एंट्री केल्यानंतर त्यांनी नाव टाकलं होतं दादासाहेब ज्ञानदेव ढाकणे आणि इंदुमती ज्ञानदेव ढाकणे असं त्यांनी नाव टाकले आणि त्यांचे आधार कार्ड वगैरे सगळे त्यांचा नंबर आम्ही लिहून घेतलेला आहे. त्याच्यानंतर त्यांनी आधार कार्ड तुम्हाला सबमिट केलं होतं का त्याच नावाचं? हो, आधार कार्ड त्यांनी समोर आमच्या समोर एंट्री केली त्यांनी. आता हे कुठले होते त्यांनी काही दाखवलं नाही बाकीचं आम्हाला, फक्त त्यांनी स्वतःहून एंट्री केली ती.
साधारण या ठिकाणी मग पोलीस रात्री किती वाजता आला आणि त्यांनी कशा पद्धतीनं कारवाई केली? पोलीस लोक रात्री 2:30-2:45 दरम्यान आले इथं. पोलीस लोक रात्री 2:30-2:45 दरम्यान इथं आले आपल्या आमच्या इथं चौकशी केली आमच्याकडं आणि त्यांनी आम्हाला फोटोज वगैरे त्यांचे दाखवले. तर त्यांना आम्ही सांगितलं ठीक आहे, आम्ही त्यांना जे पाहिजे ते सहकार्य त्यांना आम्ही केलं. पुढची पोलिसांनी कारवाई कशा पद्धतीनं केली इथं? पुढची चौकशी ते रात्री 3च्या नंतर आल्यानंतर त्यांनी इथे ते थांबले. सकाळी 6:30 पर्यंत थांबले होते. सकाळी 6:30ला त्यांना पोलीस लेडीज कॉन्स्टेबल वगैरे होत्या, त्यांना त्या रूममध्ये वगैरे पाठवलं आम्ही. त्यांनी सगळ्यांनी पाठवले. CCTV वगैरे आहे वरती आपल्याकडे, ते चेक करू शकता तुम्ही. तर त्याच्यानंतर त्यांनी घेऊन 6:30 निघून गेले. या ठिकाणी आपण बघतोय मनोरमा खेडकर एका व्यक्तीसोबत इथं आलेल्या होत्या आणि त्या बनावट नावाने या ठिकाणी राहिल्या होत्या. बनावट आधार कार्ड सुद्धा त्यांनी या ठिकाणी दिलेलं होतं. एकूणच पौड पोलिसांनीही या ठिकाणी इथून पहाटे 6:30 वाजण्याच्या सुमारास त्यांना इथून ताब्यात घेतलेलं आहे. प्रफुल्ल पवार, Zee 24 तास, रायगड.